ऑपरेशन महादेवमध्ये 3 दहशतवाद्यांना कंठस्नान. सुलेमान, अफगाण आणि जिब्रानला ठार मारण्यात जवानांना यश. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची संसदेत मोठी माहिती. पहलगाम हल्ल्यात 3 पाकिस्तानी अतिरेकी होते. अतिरेक्यांकडे असलेला रायफल पाकिस्तानीच. पी चिदंबरम यांनी उपस्थित केलेल्या सवालावर अमित शहांचं थेट उत्तर. काँग्रेसच्या काळात हल्ले करणारे दहशतवादी मोदींच्या काळात मारले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा विरोधकांवर सडकून प्रहार. नेहरूंमुळेच आज काश्मीरचा प्रश्न निर्माण झाला. पीओकेची निर्मिती नेहरूंच्या युद्धबंदीमुळे झाली. तेव्हा आपण युद्धात जिंकलो, मात्र तहात हरलो. अमित शहांचा सडकून हल्लाबोल. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कोकाटेंवर व्यक्त केली नाराजी. बोलताना भान ठेवायला हवं. तुमच्यामुळे सरकारची बदनामी. अजितदादांनी टोचले कोकाटेंचे कान. वरिष्ठ सूत्रांची माहिती. यापुढे बोलताना आणि वागताना काळजी घेईन. वादग्रस्त विधानांमुळे वादात सापडलेल्या कोकाटेंची अजित पवारांसमोर दिलगिरी. वरिष्ठ सूत्रांची माहिती. मात्र राजीनाम्यावर अद्याप अंतिम फैसला गुलदस्त्यातच. माध्यमांशी बोलताना भान ठेवा. चुकलं तर माझ्याकडेच यायचं नाही. अजितदादांनी राष्ट्रवादीच्या सर्वच मंत्र्यांना दिली सक्त ताकीद. नाराज तानाजी सावंतांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली भेट. तानाजी सावंत पुन्हा राजकारणात सक्रिय होणार असल्याची चर्चा. पाच ते 7 लोक एकत्र आले तर रेव पार्टी होते का? रेव पार्टीची व्याख्या काय? खडसेंचा सवाल. तर जावयावरती पाळत ठेवली जात असल्याचा दावा. ससूनच्या रिपोर्टवरही शंका व्यक्त. कुणाच्या तरी सांगण्यावरून पोलिसांकडून खेवलकरांवर कारवाई. एकनाथ खडसेंचा खळबळजनक आरोप. तर प्रायव्हेट लाईफमधील फोटो व्हायरल करण्याचा अधिकार नाही, खडसेंनी सुनावलं. प्रांजल खेवलकरला मुख्य आरोपी करण्याचं कारण काय? खडसे कुटुंबियांना बदनामीचा हा डाव. जावयावर पोलिसांनी केलेल्या कारवाईवरनं एकनाथ खडसेंची टीका. परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणी कुटुंबियांना न्याय देण्यासाठी जरांगे मैदानात. 1 ऑगस्टला जरांगेंनी आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी बोलावली महत्वाची बैठक. पंढरपूरच्या भीमा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग. चंद्रभागेला पूरसदृश्य परिस्थिती. पुंडलिक मंदिरासह इतर मंदिरं पाण्याखाली.